ते सगळे दिन खात्याचेच मंत्री पाहिले. मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बायको रुसली एवढंच मला माहिती होतं. नेते पण रुसतात आणि खातेवाटपाला उशीर होतो. बायको रुसली की सकाळच्या स्वयंपाकाला उशीर होतो एवढं माहिती होतं. रात्रीच्या जेवणाला उशीर होतो एवढं माहिती होतं. पण महाराष्ट्राच्या कारभारालाही उशीर होऊ शकतो मंत्री रुसल्यामुळे, हे पहिल्यांदा बघायला मिळते. नवीन नवीन शिकायला मिळत असतं ना आयुष्यात. रेकॉर्ड झालेलं आहे पूर्ण अधिवेशन विदाऊट 42 अहो, मी तुम्हाला तेच एका मंत्र्याकडेच खाते. मी तुम्हाला तेच सांगतो ना. मुख्यमंत्री तरी काय करणार ना, बिचारे सगळेच रुसत आहेत. ते तरी काय करणार. अटक होणार पण नाही. काल त्यांनी विषय संपून टाकला. काल त्यांनी चादर टाकून दिली. थंड बसते, काही होणार नाही. अरे बाबा, वो सरकार से बडा है ना वो. धनंजय हा सरकारचा पिलर आहे. तो पिलर हल्ला तर सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. मला विदर्भाच्या जनतेला काहीच मिळालं नाही या ते देण्यासाठी येतच नाही तिथे कधी. मग काय फक्त ट्रिप किंवा मजा मारण्यासाठी येतात असं म्हणण्याचं आपले एक सर, संजय राऊतांनी एकला चोरचा नारा दिलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणुका लढणार, आत्ताच त्यांनी सांगितलं. नाही, मी काय ऐकलं नाही असं. पण मला वाटतं की अशा पद्धतीने जर ते बोलले असतील तर आजच्या परिस्थितीत ते काही योग्य नाही. अर्थात त्यांचं मत आहे, त्यांनी ते व्यक्त करावं. एक राज्य एक गणवेश अशी एक संकल्पना होती, ती कोलमडलेली आहे. निकृष्ट दर्जाचे गणवेश येत आहेत, अजूनही गणवेश मिळत नाहीये. त्यामुळे ती पूर्ण योजना कोलमडली सरकारची. कसं बघता? मशीनच्या आधारावरती हे सरकार आले, बाकी सगळं कोलमडलेलं आहे. तुम्ही ज्यांचा डॉन म्हणून उल्लेख केला त्यांच्या पुढे फडणवीस नमते होत आहेत का असं तुम्हाला वाटतंय? हे फडणवीस कोणासमोर नमते होत नाहीत. ते फडणवीस आहेत, एवढं लक्षात ठेवा. वाळकेकरांना अटक कधी होईल? मी काय भविष्य बघत नाही, मी पत्रकारही बघत नाही आणि मला माझं स्वतःचं गुप्तचर खातंही नाही. पण जेवढं काय मी राजकारण ओळखतो, वाल्मिकरांना नाटक नाही होणार. 10 पैकी किती मार्क दिले या अधिवेशनात? 10 पैकी किती मार्क दिले संपूर्ण? 10 पैकी 10. कारण काहीच केलं नाही. जे काही करत नाहीत त्यांनाच जास्त मिळतं. कारण का जो करतो तो चुकतो, जो करतच नाही तो चुकतच नाही. काल एनआयकडनं काही ठिकाणी छापेमारी झालेली आहे आणि याच अर्बन नक्षल माओवादी संदर्भातच त्यांच्याकडनं काही गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न केला. माझा एक साधा प्रश्न आहे. भीमा कोरेगावमध्ये अर्बन नक्षलवाद म्हणून तुम्ही त्यांना अटक करून ठेवली आहे. काय झालं हो पुढे त्याचं? हे लोकांना फक्त जेलमध्ये सडवण्यासाठी तुम्ही या शब्दाचा वापर करणार काय? खरं तर तो जो कायदा होता ना, जनसुरक्षा कायदा, ही या सरकारची मानसिकता दाखवत होतं. मानसिकता. कुठल्याही माणसाला पोलीस कोणालाही उचलू शकतात विदाऊट एनी रिझन. खरं तर सर्वोच्च न्यायालयात एक कायदा आलाय, म्हणजे एक त्यांनी जजमेंट दिलेलं आहे. त्या जजमेंटनुसार त्यांनी एखाद्या माणसाला अटक करताना त्याला पूर्ण कारण द्यावी लागतं की तुला आम्ही का अटक करतोय. इथे तर ते कायदा करतात की कारण मिळून काय नाही, टाकून द्या जेलमध्ये, आणि ते पण 90 दिवस. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. सर्वोच्च न्यायालयाने पास केलंय, कायदा केलाय. मी त्या कायद्याचं कोण वर्सेस कोण आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही रिझन ऑफ अरेस्ट देत नाही तोपर्यंत तुमची अरेस्टच इलिगल आहे. आणि ते रिझन ऑफ अरेस्ट देऊच नका, 90 दिवसानंतर बघू. म्हणजे तुम्हाला एखाद्या दिवशी मला जेलमध्ये बघायला यावं लागेल 90 दिवसात.